आठवड्यातून किमान 2दा किंवा 3दा हा साऊथ इंडियन नाश्ता प्रत्येकाच्या घरी आवर्जून बनवलाच जातो. त्यातली त्यात मेदूवडा तर सगळ्यांचाच फेवरेट. परंतु बऱ्याचदा काय होतं, हा मेदूवडा ना खूप जास्त तेलकट होतो किंवा अगदी वातट चिवट होतो. तर आज मी तुम्हाला मेदूवड्यांची एकदम परफेक्ट अशी रेसिपी सांगणार आहे. अगदी साऊथ इंडियन लोकं जसे हे मेदूवडा बनवतात ना, सेम तसाच आणि अगदी वरतून एकदम कुरकुरीत, आतून एकदम जाळीदार तयार होतो. आणि यामध्ये ना आपल्याला कुठलाही खाण्याचा सोडा अजिबात वापरायचा नाही. तरीही वडे पहा अगदी मस्त असे खुसखुशीत तयार होतात. आणि यासोबत ना मस्त अशी झटपट साऊथ इंडियन स्टाईल आज आपण खोबऱ्याची चटणीची रेसिपीसुद्धा पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. सगळ्यात अगोदर मेदूवड्यांसाठीचं जे पीठ आहे ना, ते कसं तयार करायचं, त्याचं प्रमाण काय घ्यायचं ना, हे अगोदर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण कधी-कधी काय होतं, फक्त हे उडदाच्या डाळीचे जे वडे आहे ना, ते बरेच जण बनवतात. त्यामुळे खूप वातट चिवट होतात. तर असं न करता आपल्याला हे जे मी जिन्नस टाकलेले आहे, त्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. साधारणतः 4 ते 5 चमचे आपल्याला चण्याची डाळ आणि 2 चमचे किंवा 3 चमचे तुम्ही इथे तांदूळ घ्यायचं आहे. कारण बरेच जण काय करतात, यामध्ये तांदूळ न वापरता त्या पिठामध्ये तांदळाचं पीठ वापरतात कुरकुरीतपणा येण्यासाठी. तर असं अजिबात करायचं नाही. तांदूळ जसे भिजतात ना, त्यामुळे वड्यांना वरतून छान असा कुरकुरीतपणा येतो. तर तांदळाचं पीठ न वापरता असं तांदूळ तुम्ही यामध्ये भिजत घाला, असं वापरा. तर म्हणजे आपले वडे छान खुसखुशीत, जाळीदार आणि कुरकुरीत होतात. 2 ते 3 पाण्याने आपल्याला सगळे जिन्नस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि किमान 3 ते 4 तास तरी आपल्याला ही डाळ भिजवायची आहे. 3 ते 4 तासानंतर डाळ आपली छान भिजते. हे पहा मस्त डाळ भिजलेली आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला हे पाणी जे आहे ना, हे काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला तयार घ्यायची आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला यामध्ये अगदी जास्तही प्रमाणामध्ये पाणी दळताना वापरायचं नाही किंवा अगदी कमी प्रमाणात सुद्धा नाही. कमी प्रमाणात जर पाणी वापरलं ना, तर वडे जास्त वातट चिवट होतात. त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची घातली आणि अगदी थोडंसं पाणी टाकून असं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. आता बऱ्याचदा काय होतं, कधीतरी आपल्याकडनं पाणीसुद्धा जास्त होतं आणि पीठ पातळ होतं. तर पीठ पातळ झालं तर त्याचीसुद्धा मी ट्रिक तुम्हाला पुढे सांगते. त्यापूर्वी आपण यामध्ये सोडा वापरणार नाही आहोत ना, त्यासाठी ही ट्रिक मी तुम्हाला इथे सांगते. तर जी ट्रिक आहे ना, ती म्हणजे आपल्याला हे पीठ इतकं फेटायचं आहे ना, जोपर्यंत त्याचा रंग हलकासा असा लाईट होत नाही, असा पांढरं हे पीठ दिसत नाही ना, तोपर्यंत हे फेटायचं आहे. साधारणतः 5 ते 6 मिनटं तरी किमान आपल्याला हे पीठ फेटायचं आहे. जसं पीठ हलकं होणार ना, तर यामध्ये आपल्याला सोड्याची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे ही कृती अजिबात स्किप करायची नाही. पीठ छान असं फेटून घ्यायचं. त्यामुळेच वडे हलके फुलके जाळीदार सुद्धा होतात. या ठिकाणी पिठाचा रंग तुम्हाला लाईट झालेला दिसत असेल. तर पीठ छान असं फेटलं आहे. अजून एकदा एक ट्रिक सांगते. हे पीठ तुम्ही असं पाण्यात टाकून सुद्धा चेक करू शकता. पीठ जर पाण्यावरती असं तरंगायला लागलं की समजायचं पीठ आपलं अगदीच हलकं झालेलं आहे. आता सुरुवातीला मी जसं सांगितलं, पीठ जर पातळ झालं तर काय करायचं, एक 5 ते 10 मिनटं ना फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवलं ना तरीही चालेल. आपोआप पीठ घट्ट होतं आणि त्यानंतर वडे छान होतात. कारण बऱ्याचदा पीठ पातळ झालं तर वडे व्यवस्थित बनत नाहीत. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, जिरं घातलं, कापलेला कढीपत्ता, थोडेसे खोबऱ्याचे काप घातलेले आहे आणि सगळे जिन्नस पुन्हा एकदा एकजीव केलेलं आहे. हे पीठ आपलं असं मस्त वड्यांसाठीचं तयार झालेलं आहे. बरेच जण हे पीठ बनवत असताना ना, यामध्ये चणा डाळ वापरत नाही किंवा तांदूळ वापरत नाही. तर यापूर्वी जर तुम्ही कधी असं वापरलं नसेल ना, तर नक्की तुम्ही यामध्ये चणा डाळ आणि तांदूळ वापरून हे वडे बनवून बघा. नक्की तुम्हाला फरकही जाणवेल आणि वडेसुद्धा छान खुसखुशीत होतात. नाहीतर वडे बऱ्याचदा खाताना नुसतेच उडदाच्या डाळीचे जे वडे असतात ना, ते खाताना घशामध्ये कधी-कधी असे अडकल्यासारखे होतात. परंतु असे वडे जर तुम्ही बनवले ना, खुसखुशीत होतात, अगदी छान कुरकुरीतसुद्धा होतात. आता वडे बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला हाताने वडे बनवता येत असेल तर तुम्ही हाताने बनवू शकता किंवा असं चाळणीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असा गोल गोल वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. चाळणीवरचे जे वडे आहे ना, छान एकसारखेही होतात आणि जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना, तरीही वडे छानच बनतात. तर ही वडे बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. किंवा ग्लासाला रुमाल किंवा कपडा बांधून सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल, जसं तुम्हाला वडे बनवता येत असेल तसे वडे तुम्ही बनवून घ्या. तेलाचं टेम्परेचर एकदम मीडियम ठेवायचं आहे. फार कमी गॅसवरती तळायचे नाही किंवा अगदी हाय फ्लेमवरती तळायचे नाही. हाय फ्लेमवरती तळले तर वरतून रंग बदलेल आणि आतून ते कच्चे राहतील आणि कमी गॅसवरती जर तुम्ही
तळत असाल तर खूप जास्त तेलकट होतील. तर हे पहा, यामध्ये मी जरासुद्धा सोडा वापरलेला नाही, तरीही वडे अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहे. आता बऱ्याचदा काही काही जणांचे पीठ फेटून सुद्धा वडे असे फुगत नाही, तर त्यावेळेला ना अगदी किंचित तुम्हाला आवश्यकता वाटली तरच तुम्ही अगदी किंचित यामध्ये खाण्याचा सोडा वापरू शकता. परंतु जर तुम्ही पीठ जर छान फेटलं असेल ना, तर यामध्ये सोडा वगैरे घालण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही. जर तुमचे वडे फुलले नाही, व्यवस्थित फुगले नाही, तर त्यावेळेलाच तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा वापरा. अदरवाईज तुम्ही यामध्ये नाही वापरला तरीही चालेल. हे पहा, अगदी छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे वडे छान असे तळून काढायचे आहे. रंग अगदी छान आलेला आहे. दिसतानाच अगदी टेम्प्टिंग असे हे वडे दिसत आहे. काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ना, ते सुद्धा आपण आता तयार करून घेऊया. हे पीठ ना तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं ना, एक 3 ते 4 दिवस आरामात टिकतं. फर्मेंट करून सुद्धा तुम्ही ह्याचे वडे बनवू शकता. त्याचेही वडे छान होतात, मस्त खुसखुशीत होतात. तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला इन्स्टंट करायचे असेल तर तुम्ही असेही बनवू शकता किंवा फर्मेंट पिठाचे सुद्धा वडे छानच होतात. मस्त हे वडे तयार झालेले आहे. काढून घेऊया. तसं बघायला गेलं ना, हे वडे किंवा साऊथ इंडियन कुठलेही पदार्थ बनवणं एवढं काही अवघड नाही. फक्त काही आपल्याला टिप्स या ठिकाणी वापराव्या लागतात, ट्रिक वापराव्या लागतात, तेव्हा असे हे परफेक्ट वडे तयार होतात. आता यासोबत लागणारी झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी सांगते. ही चटणी ह्या वड्यांसोबत अप्रतिम लागते. वड्यांसोबत नाही तर तुम्ही उत्तप्पा किंवा डोशांसोबत खाऊ शकता, इडलीसोबत सुद्धा खाऊ शकता. मस्त अशी ओल्या खोबऱ्याची चटणीची रेसिपी पाहूया. त्यासाठी 1 वाटीभर ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर 4 ते 5 चमचे इथे भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहे. 1 इंच आलं घेतलेले आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 ते 2 लसणाची कळी. सुरुवातीला पाणी न टाकताच असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे. साखर नसेल आवडत तर स्किप केली तरीही चालेल. त्यानंतर इथे माझ्याकडे नारळाचंच पाणी होतं, ते मी यामध्ये वापरलेलं आहे किंवा साधं पाणी वापरू शकता. नारळाच्या पाण्यामुळे ना टेस्ट फार छान येते. त्यामुळे ते पाणी ह्यामध्ये चटणीमध्ये नक्की वापरा. छान टेस्ट येते चटणीला. तुम्ही ही अशीचही खाऊ शकता किंवा यावरतून तुम्हाला फोडणी घालायची असेल तर तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता. आता यावरतून आपल्याला फोडणी घालायची आहे. त्यापूर्वी ना थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी तुम्ही यामध्ये ॲडजस्ट करू शकता. तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये जिरं, मोहरी, थोडासा हिंग, कढीपत्त्याचे पानं आणि या सुक्या मिरच्या घातलेल्या आहे. आता ही फोडणी आपल्याला यावरतून घालायची आहे. मस्त अशी आपली झटकीपट इथे चटणीसुद्धा तयार झालेली आहे. एकदा ही चटणी आणि हे जे वडे आहे ना, मी सांगितलेल्या पद्धतीने ट्राय करून पहा. तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल की तुमचे वडे आणि चटणी कशी झालेली आहे. कारण चवीला इतके भारी होतात ना, ते तुम्हाला बनवल्याच्या नंतरच समजणार आहे. तर हे बघा, अजिबात कुठेही तेलकट झालेले नाही. मस्त असे आतून स्पॉन्जी आणि जाळीदार हे वडे तयार झालेले आहे. साऊथ इंडियन नाश्त्यामध्ये ना सगळ्यात आवडतीचा पदार्थ माझा कुठला असेल ना, तर हा मेदूवडा आणि चटणी. तुमचा कुठला आहे ते मला पटापट कमेंट करून सांगा. इडली, मेदूवडा, डोसा की इतर कुठला जो नाश्ता आहे तो तुमचा फेवरेट आहे. तर हे पहा, मस्त अशा इडली आणि चटणी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा ही रेसिपी जरूर शेअर करा. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा. त्यामुळे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना, ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नव्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.